फेका दे तुमची लाडकी बहीण, नाही पाहिजे आम्हाला. तुमच्या बहिणीला सक्षम आहे तुमचा जवाई पोहोचाले, द्यायचं असेल तर शेतातल्या मालाला भाव द्या आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करा. कारण विपक्षात असताना तुम्ही तोत्याने पुंगी वाजवत होते, तोत्याने बोलत होते, शेतकऱ्याच्या हिताबद्दल एवढे बोलत होते की आमचं काळीच पिघललं. त्या कारणामुळं आम्ही तुम्हाला म्हटलं नाही, हा माणूस मुख्यमंत्री पाहिजे महाराष्ट्राचा, पाहिजे हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा. आणि इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस कोरा कोरा शेतकऱ्याच्या मालाले भाव, हे सरकार शेतकऱ्याचं आहे, हे शब्द आमच्या कानी पडले, आमचे बटन तुमच्या कमळावर पडले. त्या कारणामुळे आम्ही तुम्ही निवडून आले. आणि आता काय झालं, तुमची पुंगीत तुतारीच चेंज झाली, तुमची चालच चेंज झाली. कसे फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे आहात तुम्ही, विदर्भाचे आहात, विदर्भाची इज्जत तर राखा. कारण मी विदर्भातला आहे, तुम्हाला आयडल मानतो. कारण आमचा विदर्भातला मुख्यमंत्री हा देवेंद्र फडणवीस आहे, आमचा मुख्यमंत्री, आमचा विदर्भातला माणूस आहे आणि नाव उज्ज्वल करून राहिला. आणि आम्हाला लोक शिव्या देते तुम्हाला असे, तर आम्हाला मनात दुखते. कारण तुम्ही विदर्भातले आहात, तुम्ही विदर्भाचं नाव खराब करून राहिले फडणवीस साहेब. कारण तुम्ही विदर्भातले आहात, त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे, मी विदर्भातलाच आहे. समजलं काय? त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं, फडणवीस साहेब शेतकऱ्यासाठी काय करा. कारण शेतकऱ्याला म्हटलं पाहिजे का नाही, फडणवीस साहेब मुख्यमंत्री असा तर असा, नाही तर शेतकऱ्याला कोपला ना, शेतकऱ्याला श्राप दिला ना, तर स्वर्ग नशीब नाही होणार. फडणवीस साहेब स्वर्ग नशीब नाही होणार तुम्हाला. काय सांगून राहिले मी तुम्हाला, स्वर्ग नशीब नाही होणार. त्या कारणानं तुम्ही शेतकऱ्याचं हित बघा, शेतकऱ्याचं हित बघा, तर शेतकरी तुम्हाला शिखरावर बसवून आणि उद्याचे तुम्ही भारताचे प्रधानमंत्री आहात. मी हेही सांगतो, तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला ना, सरसकट कर्जमाफी केली ना, आणि 50,000 रुपये हेक्टर केला, जेवढं तुम्ही शेतकऱ्यासाठी कराल ना, तेवढे तुम्ही पद एवढं उंची जाणार तुमचं. कळलं का? एवढं उंच जाणार फडणवीस साहेब. मी आज काय बोलून राहिलो तुम्हाला, ते शब्द उद्या पण राहीन. फक्त तुम्ही शेतकऱ्याचं हित केलं पाहिजे. पण फडणवीस साहेब तुम्हाला शेतकऱ्याचं हित दिसतच नाही ना, सगळं उद्योगपत्यांचं दिसते. सगळ्या कंपन्या तुम्ही गुजरातमध्ये नेऊन टाकल्या, जे काय कारोबार सगळे गुजरातमध्ये नेऊन टाकले, सगळ्याला बेरोजगार केलं तुम्ही. शेतकऱ्याचे लेकरं बेरोजगार झाले, शेतकऱ्याचे लेकरं शेती करून राहिलं. फडणवीस साहेब हो, हात जोडून विनंती करतो, कर्जमाफी करा सरसकट. आणि मालाले 7 ते 8 हजार रुपये सोयाबीनले द्या, तुरीले 15-20 हजार रुपये द्या, कापसाले द्या 15-20 हजार रुपये. तेव्हा आमच्या शेतकऱ्याचं हित होणार आणि तेव्हा तुम्ही आमचे राजे राहणार. कसे? प्रधानमंत्री राहणार. आम्ही बनवतो तुम्हाला प्रधानमंत्री, कारण आमची एवढी अवकात आहे. आम्हाला कोणाला काय बनवायचं हे आम्ही शेतकरी ठरवतो, हे आम्ही सर्वसामान्य माणूस ठरवतो फडणवीस साहेब. कारण आताचे तुम्ही राजे आहात, उद्याचे पण राजे राहणार. पण शेतकऱ्याचं हित केल्या तर